बालगाव येथील भूमिपुत्र व केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलातील शहीद जवान विनायक विवेकानंद गुरव वय 25 यांना गडचिरोली येथे कर्तव्यावर असताना शनिवार दिनांक 8 मार्च रोजी वीरमरण आले। त्यांचे पार्थिव सोमवारी बालगाव येथे विशेष वाहनाने आणण्यात आले। तिथे त्यांच्यावर सकाळी 11 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी प्रचंड जनसमुदाय लोटला होता। विनायक विवेकानंद गुरव पुजारी हे केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाचे CRPF बटालियनचे नुकतेच 2 वर्षांपासून सेवा बजावत होते। विविध ठिकाणी त्यांनी सेवा केली। गडचिरोली येथे कार्यरत होते। शनिवारी कर्तव्यावर असताना कॅम्पमध्ये अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना जवळच्या आरोग्य केंद्रात तात्काळ नेण्यात आले। तिथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले। या वृत्ताने बालगावसह संपूर्ण तालुका परिसरात शोककळा पसरली आहे। शहीद जवान विनायक विवेकानंद गुरव पुजारी यांचे पार्थिव पुणे येथे आणण्यात आले। तिथून पार्थिव बालगाव येथे सोमवारी सकाळी 6च्या सुमारास विशेष वाहनाने आणण्यात आले। यावेळी परिवारातील सदस्यांनी एकच हंबरडा फोडला। सवाद्य डीजेवर विशाल तिरंगा ध्वज फडकावत बालगाव येथे त्यांची अंत्ययात्रा मिरवणूक काढण्यात आली। मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आली। फुलांनी चौक सजवण्यात आला। यावेळी देशभक्ती गीतांनी संपूर्ण परिसर दणाणला होता। अमर रहे वीर जवान अमर रहे, भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या। अंतिम ठिकाणी लोकप्रतिनिधी, शासकीय, अशासकीय, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, नागरिकांनी पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली। अखेरचा निरोप देताना अनेकांचे मन गहिवरून गेले। शहीद जवान विनायक विवेकानंद पुजारी यांना 6 महिन्यांचा एक मुलगा आहे। पत्नी, आई असा परिवार आहे। गेल्या 6 वर्षांपूर्वी वडील शहीद जवान विवेकानंद रामचंद्र गुरव पुजारी यांनी सुद्धा सेवा बजावत असताना मृत्यू झाला होता। त्यांच्या जागीच मुलगा शहीद जवान विनायक विवेकानंद गुरव पुजारी याची अनुकंपा तत्वावर नियुक्ती झाली होती आणि काळाने घाला घातला। सध्या शहीद जवान विनायक विवेकानंद गुरव पुजारी यांचा लहान मुलगा केवळ 6 महिन्यातच पोरका झाला। त्या लहान मुलाला पाहून सगळ्यांचे मन हेलावून गेले। Ali